नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेअंतर्गत आपण आज नवीन विषय सुरू करणार आहोत आणि तो विषय आहे नागरिक शास्त्र मित्रांनो. म्हणजे नागरिकांची काही मूलभूत कर्तव्य, की आपलं संविधान, त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क, या सगळ्या गोष्टी आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. आणि हा सुद्धा घटक NMS परीक्षेसाठी हा विषय हा पण महत्त्वाचा आहे. आणि चला तर मग आपण यातला पहिला घटक पाहूया. आणि पहिला घटक आहे आपला संसदीय शासन पद्धतीची ओळ. तर बघा, थोडक्यात यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासूया. प्रास्ताविक. प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. प्रत्येक देशाची शासन पद्धती कशी असते? वेगवेगळी स्वरूपाची असते. शासन संस्थेच्या 3 प्रमुख शाखा असतात. लक्षात ठेवा, शासन संस्थेच्या 3 प्रमुख शाखा असतात. ते कुठल्या कुठल्या असतात ते तुम्हाला पुढे सांगतो. बघा, पहिली आहे कायदेमंडळ. आता कायदेमंडळ म्हणजे काय, याचं काय काम आहे, तर कायद्यांची निर्मिती करण्याचं कार्य करते. ही झाली पहिली प्रमुख शाखा. त्यानंतर दुसरी आहे कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळ कशाला म्हणायचं, तर पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ ज्याला म्हणतो त्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो. आणि ते काय करतात, तर कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात. म्हणजे जे कायदेमंडळानं कार्य तयार केलेले आहे तर ते कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायचं काम कोण करतं, तर कार्यकारी मंडळ म्हणजे ही दुसरी शाखा. आणि तिसरी शाखा आहे ती म्हणजे न्यायमंडळ. न्यायमंडळ म्हणजे याचं काय काम आहे, तर न्याय देण्याचं काम आहे. आणि हे तीनही वेगवेगळे कार्य करतात मित्रांनो, पण तीनही काय आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. तर शासन पद्धतीचे 2 प्रमुख प्रकार असतात. त्यामध्ये पहिली पद्धती आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. तर बघा, यातील पुढचं आता संसदीय शासन पद्धती कशाला म्हणतात ते पाहूया. आता संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली. लक्षात ठेवा, आहे संसदीय शासन पद्धती सर्वप्रथम कुठे विकसित झाली, तर इंग्लंडमध्ये झाली. अलिखित संविधान असून देखील कारभार रूढ संकेतानुसार चालतो. बघा, हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे संविधान आहे इंग्लंड या देशाचं, ते संविधान काय आहे, अलिखित आहे. आणि भारताचं जे संविधान आहे ते लिखित आहे. आता हे अलिखित संविधान असून सुद्धा पण इथला कारभार कशाद्वारे चालतो, तर रूढ संकेताद्वारे चालतो. म्हणजे इथला जो चार्ल्स असतो, म्हणजे ज्याला प्रिन्स म्हणतात, की त्याच्या ह्या राजघराण्यानुसार हा इथला राज्यकारभार चालतो. पार्लमेंट ही संस्था इंग्लंडमध्येच उत्क्रांत झालेली संस्था आहे. हा पण लक्षात ठेवा मित्रांनो, पार्लमेंट ही जी संस्था आहे ही इंग्लंडमध्येच उत्क्रांत झालेली संस्था आहे. हे पण लक्षात ठेवा. आपण प्रश्न विचारू शकता. भारतीय संसदीय शासन पद्धती इंग्लंडपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपली ही संसदीय शासन पद्धतीच आपण स्वीकारलेली आहे. इंग्लंडची सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे, पण इंग्लंडपेक्षा वेगळी आणि आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मग आपल्यामध्ये कोण आहेत, तर राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून काय होते, संसद बनते. लक्षात ठेवा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार होते, संसद तयार होते. आणि लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात. म्हणजे त्यांना आपण खासदार म्हणतो, ते खासदार आपण लोकसभेचे निवडून देतो मित्रांनो. आणि हे कुठून निवडले जातात, थेट जनतेतून आपण निवडून त्यांना देतो. ठराविक मुदतीनंतर निवडणूक होते. सर्व पक्ष निवडणूक लढवतात. ठराविक मुदत म्हणजे लोकसभेची मुदत 5 वर्ष आहे आणि 5 वर्षानंतर या निवडणुका होतात आणि आपण सर्व पक्ष हे निवडणूक लढवतात आणि आपण त्यांना निवडून देतो. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष समजला जातो. आता बघा, आपल्या 550 जागा आहेत मित्रांनो, कशाच्या, लोकसभेच्या. आणि जर 550 ह्या जर 226 किंवा 226 पेक्षा जर जास्त जागा, म्हणजे निम्म्यापेक्षा जरी जास्त जागा एकाच पक्षाला मिळाल्या तर त्याला म्हणला जातो की बहुमतातला पक्ष. आता यावर्षी जर तुम्ही बघितलात तर नरेंद्र मोदी साहेबांनी जवळपास त्यांचे 303 खासदार निवडून आले होते. 550 पैकी 303 आले, म्हणजे त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेला पक्ष आहे. त्यांना कोणत्याही पक्षाला सोबत घ्यायची गरज पडली नाही. त्यानंतर बघा, एका पक्षाचं स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवितात. यास आघाडी म्हणतात. लक्षात ठेवा. आता ह्या 226 पेक्षा जर कमी पडले, मग काही BJPचे आले, काही काँग्रेसचे आले, काही राष्ट्रवादीचे आले, काही शिवसेनेचे आले, काही बहुजन पार्टीचे आले, वेगवेगळ्या पार्टीचे वेगवेगळे सदस्य जर निवडून आले असतील खासदार, तर स्पष्ट एकाला जर बहुमत जर मिळालं नसेल तर अशा वेळेस काय होतात, मग 2, 3, 4 पक्ष एकत्र येतात
आणि आपलं सरकार बनवतात त्याला म्हणतात आघाडी. आणि बहुमतातल्या पक्षाचा नेता पंतप्रधान असतो. जो बहुमतामध्ये निवडून आलाय तो पंतप्रधान असतो आणि आपल्या काही सहकाऱ्यांची निवड तो या मंत्रिपदासाठी करतो आणि त्यांची मंत्री म्हणून नेमणूक करतो. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हेच कार्यकारी मंडळ असते, हे लक्षात ठेवा. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे दोघांना काय म्हणतात? कार्यकारी मंडळ म्हणतात. म्हणजे जे कायदे मंडळानं तयार केलेला आहे लोकसभा राज्यसभाने कायदे, त्याची अंमलबजावणी खरी कोण करतात? तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ करतं. मंत्रिमंडळ कृती व धोरणासाठी कायदे मंडळाला जबाबदार असतं. जरी हे मंत्रिमंडळ असतं तर ते जे काही कृती आणि धोरणं ठरवणारं असतं ते कोणाला जबाबदार असणार आहे? कायदे मंडळाला जबाबदार असणार आहे. आणि ते जे काही काम करतील त्याचे पडसाद कुठं उमटणार आहे? तर कायदे मंडळात उमटणार आहेत. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीस जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. बघा, म्हणून आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीस जबाबदार शासन पद्धती म्हणतात. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे प्रभावी माध्यम आहे. जर एखादा पंतप्रधान किंवा चुकीचं काम करत असेल तर त्याला आपण लोकसभेमध्ये त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करू शकतात सर्व सदस्य आणि त्याला त्या पदावरून खाली काढू शकतात. त्यानंतर बघा, संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली भारतानं? तर संसदीय शासन पद्धती हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार आहे. आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1935 पासून साधारण 1935चा जो कायदा होता तेव्हापासून आपण ही संसदीय शासन पद्धती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं भारतीयांच्या मनावर रुजलेली आहे. आणि संसदीय शासन पद्धतीत चर्चा आणि विचार विनिमयाला मोठा वाव असतो आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा होते. इथं चर्चा होते, विचार विनिमयाला मोठा वाव आहे. प्रत्येकाला संधी दिली जाते या संसदीय शासन पद्धतीमध्ये. म्हणून ही संसदीय शासन पद्धती चांगली गणली जाते. विरोधी पक्ष चर्चेत सहभाग करतात, सरकारला सहकार्य करतात, सरकारच्या त्रुटी दाखवतात. ही विरोधी पक्षाची कामं आहेत. यामुळे निर्दोष कायदे तयार होतात. त्यानंतर बघा, दुसरी पद्धती आहे अध्यक्षीय शासन पद्धती. ही शासन पद्धती अमेरिकेमध्ये आहे. ही शासन पद्धती कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे. तर यात कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असते. बघा, हा लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये काय असतं? कायदे मंडळ म्हणजे त्यांचं जे संसद आहे हे कार्यकारी मंडळ हे दोघेही एकमेकांचा काही संबंध नाही, हे दोन्ही अलिप्त असतात. कार्यकारी प्रमुख यांचा कोण असतो? तर राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो आणि थेट जनतेतून निवडला जातो. मित्रांनो, हा साऱ्या जनता त्या देशातली थेट या राष्ट्राध्यक्षाला मतदान करते आणि तो थेट तिथून निवडून येतो. शासन संस्थाच्या तिन्ही शाखा एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. शासन संस्थेच्या 3 शाखा बघितल्या आपण, कायदे मंडळ, त्यानंतर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे तीनही एकमेकापासून काय असतात? स्वतंत्र असतात. आणि या पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेट परस्परावर अवलंबून नसतात. इथं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे थेट एकमेकावर अवलंबून नसतात. जे आपल्या इथं संसदीय कार्यकारी मंडळामध्ये हे दोघे एकमेकांना जबाबदार असतात. दोन्ही सभागृह व अध्यक्ष जनतेतून निवडून आलेले असतात. दोन्ही जे सभागृह असतात, जे आपल्या इथं लोकसभा आणि राज्यसभा म्हणतो, तसं त्याचं वेगवेगळी नावं आहेत त्यांच्या तिथं. तर ह्या दोन्ही सभागृहामध्ये जनतेतून निवडून आलेली लोक असतात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतो. या देशातला प्रमुख कोण असतो? कार्यकारी प्रमुख तर राष्ट्राध्यक्ष असतो. आणि संसदीय व अध्यक्षीय शिवाय अन्य देशात इतर देखील शासन पद्धती अस्तित्वात आहेत. तर अशा प्रकारे या घटकात आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत. यानंतर चला तर मग आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करूया. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झाली? मित्रांनो, इंग्लंडमध्ये विकसित झालं. पहिलंच वाक्य होतं. संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळास टिंबटिंब म्हणतात, तर याला संसद असं म्हणतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो? आत्ताच बघितले मित्रांनो, राष्ट्राध्यक्ष असतो अध्यक्षीय शासन पद्धतीत. इंग्लंडचे संविधान टिंबटिंब असून राजकारणात रूढ संकेतांकाचे पालन केले जाते. अलिखित अशी संविधान असून राज्यसभा काय केलं तर रूढ संकेतांचं पालन केलं जातं. संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्ष काय काम करतो? सहभाग घेत नाही, विरोधी भूमिका घेतात, तटस्थ राहतात की सहभाग घेतात? तर हे सहभाग घेतात. मित्रांनो, इंग्लंडचे पार्लमेंट कोणत्या प्रकारची संस्था आहे? कायद्याने बनवलेली, राजाज्ञेने तयार झालेली, उत्क्रांत झालेली की ठरावाने बनवलेली? तर उत्क्रांत झालेली ही संस्था आहे इंग्लंडचं पार्लमेंट. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडला जातो? तर अध्यक्षीय म्हणजे अमेरिकेची जी आहे.
लिखित व अलिखित कशाचे दोन प्रकार आहेत? तर हे संविधानाचे दोन प्रकार आहेत, लिखित आणि अलिखित. भारताची लिखित आहे, इंग्लंडची अलिखित आहे. खालीलपैकी कोणती शासन संस्थेची शाखा नाही? तर शासन संस्थेची शाखा नाही. कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, मंत्रिमंडळ आणि न्यायमंडळ. तर हे मंत्रिमंडळ नाही मित्रांनो. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणाची जबाबदारी असते? तर हे न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ की यापैकी नाही, तर कार्यकारी मंडळ प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतो. संसदीय शासन पद्धतीत देशाचा नामधारी प्रमुख कोण असतो? तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असतं, पण तो फक्त नामधारी असतो आणि प्रत्यक्ष कार्य कोण करतो मित्रांनो? पंतप्रधान करत असतो. कोणत्या शासन पद्धतीस जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात? तर आपली भारताची जी शासन पद्धती आहे, संसदीय शासन पद्धती, ही जबाबदार आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करते, बरोबर आहे. कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते, बरोबर आहे. न्यायमंडळ न्यायदान करतं, बरोबर आहे. मग इथं चुकीची अ व ब, ब व क, अ ब क, सर्व जोड्या बरोबर. तर ह्या सर्व जोड्या बरोबर आहेत. जोड्या जुळवा. संसदीय शासन पद्धती ही कोणाची आहे? संसदीय शासन पद्धती इंग्लंड. संसदीय शासन पद्धती कोणाची आहे? इंग्लंडनं याची उत्क्रांती केलेली आहे. उत्क्रांत झालेली संस्था काय आहे? पार्लमेंट. बघा, 1 लाख पर्याय क्रमांक 3 मध्ये बघूया. 2 ला अ संसदीय शासन पद्धती, क उत्क्रांत झालेली संस्था पार्लमेंट. संविधानाचे स्वरूप इंग्लंडच्या कसं आहे? अलिखित आहे. आणि भारतीय शासन पद्धती कशी आहे? इंग्लंडपेक्षा वेगळी आहे, म्हणजे ड. 4 ला ड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खालील योग्य विधान निवडा. एका पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. राष्ट्रपती विरोधी पक्षास सरकार बनवण्यासाठी पाचारण करतात. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात. अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. तर पर्याय क्रमांक 4 अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळाची भूमिका कोण बजावतो? पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद की राष्ट्रपती? याच्यामध्ये कोण बजावतो मित्रांनो? पंतप्रधान असतो आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं, म्हणजे अ व ब असतो. अ व ब पर्याय क्रमांक 2 मध्ये. संसदीय शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती म्हणतात, कारण प्रत्येक संसद सदस्य जबाबदारीचे आचरण करतो. मंत्रिमंडळ कृती व धोरणांसाठी जबाबदार असते. आता इथे दिलंय आपल्याला ब बरोबर आहे, अ चूक आहे. अ व ब दोन्ही बरोबर आहेत. अ बरोबर आहे, ब चूक आहे. अ व ब दोन्ही चूक आहेत. तर बघा मित्रांनो, पहिलं उत्तर आहे याचं ब बरोबर आहे आणि अ चूक आहे. 18वा प्रश्न. संसदीय शासन पद्धतीत कशाचा आविष्कार मानले जाते? घटना समित्याचा, ब्रिटिश शासनाच्या का भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा? खालीलपैकी कोणता संसदीय शासन पद्धतीचा फायदा मानता येणार नाही? चर्चा विनिमयाला वाव असतो, सरकारच्या त्रुटी दाखविता येत नाहीत, सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा करता येते, निर्दोष कायदे तयार करता येतात, त्रुटी दाखवता येत नाही. हा चुकीचा आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीबाबत योग्य विधान निवडा. यात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सख्य असते. कार्यकारी प्रमुख जनतेतून निवडला जातो. शासन संस्थांच्या तिन्ही शाखा एकमेकांशी संलग्न असतात. राष्ट्राध्यक्ष नामधारी प्रमुख असतो, तर कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष हा जनतेतून निवडला जातो. हेच योग्य विधान आहे. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? तर संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्येच झाली मित्रांनो. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे पुढच्या घटकात आहे आपल्याला. हे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करते, बरोबर. कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, बरोबर. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते, तर हे चूक आहे. कोणत्या शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात? तर अध्यक्षीय अमेरिकेची जी आहे याच्यामध्ये एकमेकावरती अवलंबून नसतात. आता काही अथर्वश्री प्रकाशन पुस्तकातील प्रश्न पाहूया मित्रांनो. कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते? कायदे कोण तयार करतं? तर कायदेमंडळ तयार करतं. कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते? न्यायमंडळ करत नाही, कार्यकारी मंडळ करतं. उत्क्रांत झालेली संस्था कोणती? पार्लमेंट ही इंग्लंडमध्ये झालेली.
भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही की हुकुमशाही? तर आपण संसदीय स्वीकारलेली आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात? केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला आपण संसद म्हणतो. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणाकडून निवडले जातात? तर आपण ते जनतेकडून निवडले जातात, लोकसभेतील प्रतिनिधी. आघाडी सरकार कोणाला म्हणतात? पराजित पक्षाला, काही पक्ष एकत्र येऊन बहुमत मिळालेल्या की यापैकी नाही, तर काही पक्ष एकत्र येऊन जे सरकार बनवतात त्याला आपण आघाडी म्हणतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना काय म्हणतात? तर यांना कार्यकारी मंडळ म्हणतात मित्रांनो. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी कोणाला जबाबदार असतात? तर ते संसदेला जबाबदार असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? कायदेमंडळाच्या, विधिमंडळाच्या, न्यायमंडळाच्या की संसदेच्या? तर हे काय आहे मित्रांनो? कायदेमंडळाच्या याच्यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 11 बघा. कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली? तर ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळामध्ये. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार कोणता? अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, हुकुमशाही का राजेशाही? संसदीय. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केला? तर अमेरिकेने केलेला आहे. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात? हे थेट जनतेतून निवडले जातात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो. अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या घटकावरचे आपण सराव प्रश्न अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.